ही शिवसेना प्रमुखांची डरकाळी याच मैदानातून घुमायची. पण आज काय होतंय, या उभाटाला आज हिंदू म्हणून घ्यायची देखील आता लाज वाटू लागलेली आहे. गर्व से कौम हिंदू आहे बोलायची हिम्मत राहिली नाही आणि हिंदू हृदय सम्राट म्हणून बोलायला देखील जीभ कचरू लागलेली आहे. आणि म्हणून ही लाचारी खरं म्हणजे मतांसाठी, खरं म्हणजे आज माणूस किती बदलू शकतो हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. माझ्याकडे वेळ नाही, नाहीतर नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल जे उद्गार त्यांनी काढले, जी अतिशय भरभरून प्रशंसा केली, त्यांनाच आज रोज शिव्याशाप घालणारे, आरोप करणारे, आपण सरडे रंग बदलणारे पाहिले, पण इतक्या जलद गतीने रंग बदलणारा सरडा अद्याप कोणी पाहिलेला नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, सोनिया गांधी, राहुल गांधी, पवार साहेब, लालू प्रसाद, फारुख अब्दुल्ला या सर्वांवर बाळासाहेबांनी आपल्या ठाकरे शैलेत हल्ला केला. पण याच पवित्र शिवतीर्थावर उभाटा त्या सर्वांच्या अजितदादा पवार या मुंबईचं दुर्दैव आहे. खरं म्हणजे समोरच बाळासाहेबांची समाधी शक्तीस्थळ आहे. आणि खरं म्हणजे या डोक्यावर घेऊन मिरवताना आपण पाहतोय. आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे काँग्रेसचं गवत उपटून टाका, पण आज त्याच गवतात हे उभाटा लोळताना आपण पाहतोय. हे दुर्दैव आहे. आणि म्हणून बिघडलेला पण उभाटा त्याच काँग्रेसचे जोडे डोक्यावर घेऊन मिरवताना आपण पाहतोय. आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे काँग्रेसचं गवत उपटून टाका, पण आज त्याच गवतात तुमची आहे, संपत्ती तुमची आहे. परंतु मी त्या दिवशी जाहीर केलं बाळासाहेबांची संपत्ती, प्रॉपर्टी आम्हाला नको, त्यांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. आणि म्हणून ते आम्ही पुढे घेऊन चाललेलो. आज काय परिस्थिती आहे, बाळासाहेबांचा फोटो आणि त्याच्या खाली काँग्रेसच्या हाताचा पंजा, मुंबईवर लागलेले पोस्टर आपण पाहिले असतील. त्यांचे विचार हीच आमची संपत्ती आहे आणि म्हणून ते आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहे. आज काय परिस्थिती आहे, बाळासाहेबांचा फोटो आणि खरं म्हणजे हे तुम्हाला चालेल. आणि म्हणून बाळासाहेबांचं नाव घेण्याचा नैतिक काँग्रेसने आता माझं मत काँग्रेसला असं अभिमानाने उभाटा निर्लज्जपणे सांगू लागले. आणि खरं म्हणजे हे तुम्हाला पक्ष आणि शिवसेना युती म्हणून आपण निवडणुका लढवल्या, परंतु सरकार काँग्रेस बरोबर स्थापन केलं तेव्हा तुम्ही या ठिकाणी बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार सोडला. आणि म्हणून मोदीजी म्हणाले नकली शिवसेना, बरोबर आहे, तुमच्याकडे शिवसेनेचे विचार नाही, शिवसेना नाही, बाळासाहेबांचे विचार नाही, धनुष्यबाण नाही, फक्त रोज शिव्याशाप देणं, आरोप करणं एवढंच आहे. आणि म्हणून आमच्याकडे शिवसेना आहे, शिवसेनेचे विचार नाही, शिवसेना नाही, बाळासाहेबांचे विचार नाही, धनुष्यबाण नाही, फक्त रोज शिव्याशाप देणं, आरोप करणं एवढंच आहे. आणि म्हणून आमच्याकडे शिवसेना आहे, तुमच्याकडे शिवसेना आहे.
शिव्या सेना, रोज शिव्या देणं, दुसरं काही नाही. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो, त्यांनी कुणालाही मत द्यावं. परंतु बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आणि कार्यकर्ता जीव गेला तरी काँग्रेसला मतदान करणार नाही, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. कारण त्यांना माहित आहे काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ. आणि आपण बघितलंय उबाटाचा हात काँग्रेस के साथ. आणि म्हणून आज काय काय आपण पाहायला मिळतंय, मगाशी उल्लेख झाला दहशतवाद्यांच्या गोळीने, करकसाबच्या गोळीने म्हणतात करकरे शहीद झाले नाहीत. अरे हेमंत करकरे, साळसकर, कामटे, तुकाराम ओंबळे या मुंबईसाठी लढले. ओंबळेने तर कसाबच्या सगळ्याच्या सगळ्या गोळ्या पोटात घेतल्या, पण कसाबला सोडला नाही. त्या शहीदांचा तुम्ही अपमान करताय, शहीदांच्या शहादतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करताय. जे पाकिस्तान बोलत होतं ते तुम्ही बोलू लागला, पाकिस्तानची बोली तुम्ही बोलताय. आणि म्हणून आज दहशतवादी याकूब मेमनची कबरीचं उदात्तीकरण तुम्ही करताय. काल परवा पाहिलं मुंबईच्या बॉम्बस्फोट मधला आरोपी इक्बाल मुसा तुमच्या रॅलीमध्ये फिरतोय, तुमच्या रॅलीत फिरतोय, तुमच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकताय. त्या याकूब मेमनचे आणि या इक्बाल मुसाचे कार्यकर्ते आज तुमच्या ऑफिस मध्ये दिसताय. कुठे चाललोय आपण आले. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो, 93चे बॉम्बस्फोट आठवा, 26/11चा हल्ला आठवा. मुंबईमध्ये शेकडो हजारो या ठिकाणी शेकडो हजारो मुंबईकरांचे बळी गेले. आज रक्ताचे पाठ वाहिले, त्यांच्या सोबत आपण जाताय. मला सांगा 10 वर्षात मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर एक तरी बॉम्बस्फोट झाला, एक तरी बॉम्बस्फोट झाला, दहशतवादी हल्ला झाला नाही, झाला, होणार पण नाही. कारण पाकिस्तानला माहित आहे मुंबईमध्ये काही झालं तरी मोदी घुसके मारेगा, धसके मारेगा. आणि म्हणून आज पुलवामाला आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तान मध्ये घेऊन जात होते. आणि म्हणून पुलवामाचा बदला आज मोदीजींनी सर्जिकल स्ट्राईक करून घेतला. आणि म्हणून पाकिस्तानला माहित आहे की मोदी है, आपल्याला काही करता येणार नाही. मोदी आहे तो मुमकिन है. आणि म्हणून या ठिकाणी एवढंच सांगतो, बाळासाहेब एकदा म्हणाले होते मोदी गया तो गुजरात गया. आज बाळासाहेब असते तुमच्या रॅलीत फिरतोय, तुमच्या रॅलीमध्ये माहित आहे. आणि त्यामुळेच आएगा तो मोदी, आएगा तो मोदी, फिर एक बार, फिर एक बार, फिर एक बार. अरे आपल्या प्रधानमंत्र्यांनी 10 वर्षात एक तरी सुट्टी घेतली का? सांगा बरं. आपलं जीवन पूर्ण देशाला समर्पित केलंय ना, या देशाचं नाव जगभरात पुढे नेलंय ना. आज आपला भारत बोलतो आणि जग हलतो. ही परिस्थिती पहिली होती का? आज तुम्हाला मी सांगतो, खरं म्हणजे जगभरामध्ये जगातले अनेक प्रमुख राष्ट्राध्यक्ष मोदीजींना कोणी बॉस म्हणतो, कोणी ऑटोग्राफ घेतो, कोणी वाकून नमस्कार करतो. हे चित्र कधी पाहिलंय? हे चित्र कधी पाहिलंय? आणि म्हणून या मोदीजींचा अभिमान आपल्याला आहे. आणि म्हणून आज या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना आपण शिव्या घालताय. काल कोणीतरी म्हणालं प्रधानमंत्री बनणार आहे, प्रधानमंत्री बनायचंय त्यांना, का फेसबुक लाईव्ह वरून देश चालवणार?
घरात बसून देश चालवणार? अरे कोविड मध्ये पण कोमट पाणी प्या आणि घरात बसा, दादा बरोबर आहे. आणि म्हणून आज मोदीजींनी 100 कोटी एक या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये शिवभक्त आदरणीय मोदी साहेबांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून धन्यवाद देतो. देश का नेता कैसा हो, देश का नेता कैसा हो. भारत के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी से मैं विनती करती हूं कि वे छत्रपति शिवाजी महाराज की जो प्रतिमा मंच पर रखी हुई है उसे फूल अर्पण करें. परकीय आक्रामकों की छाती पर हिंदवी स्वराज्य का भगवा लहराने वाले हिंदवी स्वराज्य के संस्थापक महापराक्रमी लोक कल्याणकारी छत्रपति शिवाजी महाराज जी के राज्याभिषेक के इस वर्ष हम 350वीं सालगिरह मना रहे हैं. छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की. बोलो जय श्री राम, जय श्री राम. महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदे जी. आता आपल्याला सगळ्यांना आदरणीय विश्वगौरव लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री मोदीजींना ऐकायचं आहे. पण मी एवढंच सांगतो आपल्याला की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात या ठिकाणी शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या देशाचा कारभार करणारे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की देशातील 140 कोटी जनता काय म्हणते, माझं मत मोदींना, कारण त्यांनी देश सुरक्षित ठेवला. माझं मत मोदींना कारण त्यांनी गरिबाचं कल्याण केलं. माझं मत मोदींना कारण त्यांनी भ्रष्टाचार रोखला. माझं मत मोदींना कारण त्यांनी अर्थव्यवस्था 11व्यावरून 5व्या क्रमांकाला आणली. माझं मत मोदींना कारण लाभार्थ्यांचे पैसे जनधन खात्यामध्ये जमा केले. माझं मत मोदींना कारण त्यांनी 80 कोटी जनतेला मोफत राशन दिलं. त्याचबरोबर 5 लाखांचा आरोग्य विमा दिला. माझ्या आया बहिणींना सन्मान दिला. आत्मनिर्भर केलं. बेरोजगारांच्या हाताला काम दिलं. देशाला आत्मनिर्भर केलं. आणि म्हणून माझं मत मोदींना कारण देशाला महासत्तेकडे ते घेऊन चालले आणि देशाचा ऐतिहासिक वारसा जपण्याचं ते काम करताय. आणि म्हणून माझं मत मोदींना हा प्रत्येक नागरिक म्हणतो, कारण महामानव बाबासाहेबांचं संविधान वाचवण्याचं काम, जपण्याचं काम मोदीजींनी केलंय. म्हणून आपल्या सगळ्यांनी ठरवलेलं आहे की या देशाला एक कणखर देशभक्त राष्ट्रभक्त प्रधान पाहिजे. आणि म्हणून एकीकडे देशभक्ती आहे, दुसरीकडे देशद्रोह विचार करणारे पाकिस्तानी विचार आहे. आणि म्हणून तुम्ही आपल्याला कोण पाहिजे? मोदीजी पाहिजेत. फिर एक बार, फिर एक बार. आणि आपल्याकडे आहे महाराष्ट्र का काम, मोदी जी का नाम और अयोध्या का राम.
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय जय श्रीराम.